नवे शब्द दे नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे. या विश्वाची आम्ही लेकरे, या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे, हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा. कोणाला बघ शाळेला उशीर होतो, आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. आमच्याकडे पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना रोज वस्तू देणार. नेट वगैरे ऍप हा येतात आणि हे व्हॉट्सअप तुमचं नाव फोन वगैरे काही काही सुविधा असतात ना ते वापरता येतात तर त्याच्यावर काही काही प्रश्न आहेत ते फक्त विचारते मी. तुमचं नाव सांगा, कुटुंब प्रमुख म्हणून तुमचं नाव लिहिते मी. ऐकूया सर, कसं वाटतंय आज मौजे कुरवली येथे आपला कॅम्प आहे? कॅम्पचा आज 5वा दिवस आहे आणि ह्या दिवसादरम्यान आज विद्यार्थ्यांना आपण एक टास्क दिलाय. त्यामध्ये आपण गावाचा जो डिजिटल सर्वे आहे, डिजिटल साक्षरता सर्वे हा विद्यार्थ्यांना करायला लावलाय. सध्या विद्यार्थी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये जात आहेत आणि कुटुंब प्रमुखाकडून आपण जो फॉर्म दिलाय तर तो फॉर्म भरून घेत आहेत. त्या सर्वेच्या आधारे आपण एक पर्सेंटेज काढणार आहोत की गावामध्ये डिजिटल साक्षरतेचं प्रमाण किती आहे. काय काय कामं केलेली आहे त्या गावामध्ये? अतिशय सुंदर असा कॅम्प सुरू आहे. आपण सकाळी उठल्यानंतर प्रेयर घेतो, त्यानंतर नाश्ता वगैरे करून आपण श्रमदानासाठी सर्व विद्यार्थी घेऊन बाहेर पडतो. मग आपण इथे गावातील मंदिरे असो किंवा स्मशानभूमी असो तिथील आपण स्वच्छता केलेली आहे. अतिशय सुंदर विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. आपला विद्यार्थ्यांचं आणि आपलं कसं कोऑर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल जरा थोडं सांगा. तर एकदम मस्त कोऑर्डिनेशन झालेलं आहे. जेव्हा ते विद्यार्थी आहेत आणि मी असताना देखील मी कधी एनएसएस कॅम्पला गेलो नव्हतो, पण तो अनुभव आता घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण आता असं होतंय की मी काम करताना विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही सर आहात, तुम्ही कशाला करताय, पण ते आपण सर्वजण एक समान आहोत. त्यामुळे नमस्कार. आज आमचे सन्माननीय कार्यक्रम अधिकारी डांगे सर आपल्याशी गेले 5 दिवस झालं
या कॅम्पच्या थ्रू काम करत आहेत. तर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतंय ह्या कॅम्पबद्दल? कसा कॅम्प आहे हा? ओके. दादा, गेले 5 दिवस झाले आपल्या इथं विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा NSS कॅम्प चालू आहे. एक गावचा नागरिक म्हणून तुला काय वाटतंय की या विद्यार्थ्यांचं काम कसं आहे NSS अंतर्गत? मनापासून काम करतो. आल्यापासून जो काही शाळेचा प्रकल्प आहे तो निवडलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. तर गावाची सगळी त्यांना माहिती भेटते. आजकालच्या मुलांना गावापासून जे बाहेर गेले त्यांना गावाच्या लहान मुलांना ज्यादा मोठ्या मुलांना पण गावाची काय माहिती नसते. त्या गावात येऊन त्यांची माहिती सांगतात. त्यामुळे सगळं मुली आमच्या NSSच्या याच्या शिबिरातून तुमच्याकडे आलेल्या होत्या. जो आजचा जो कार्यक्रम आहे महिलांचा, तो कार्यक्रमाचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला एक नागरिक म्हणून कुरवली गावचे? अतिशय छान आहे उपक्रम घेतले पाहिजे. शाळेच्या माध्यमातून केलंही भरपूर झालेलं नाही, एक नागरिक म्हणून तुम्हाला एक थोडस सुचवायचं असेल तर? आता काय शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गाव साफसफाई केली, व्यवस्थितपणा आणला, ह्याच्यापेक्षा शाळेतल्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा करावी? परिवर्तन दिसतंय का गावामध्ये? छान वाटतंय. आणि जो संध्याकाळी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो तुम्हाला कसा म्हणजे आवडला का की कार्यक्रम आहे तो संध्याकाळचा? विद्यार्थी आले होते बरं का. अगदी मनापासून अगदी स्वच्छता तर यांनी इतकी चांगली केली की चांगलं काम करतायत, स्वच्छता करतायत, क्लिनिंग करतायत, काय काम करतात. त्यांना चांगले म्हणजे समाजात चांगलं काम करायची हे आहे आणि त्याच्यामुळं गावात चांगलं 5 दिवस कामून गेलं. छान आहे ते. आणि इथं साफसफाई केली का नदीकडे? हो. पहिल्या तर आत्ताच काय बदल वाटतोय तुम्हाला? पहिल्यात घाण होते आता छान.